हॅलो हे नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जिचं पॅशन खरं तर ती छान जॉब करते, पण पॅशन ला तिने फॉलो केलेला आहे. प्रोफेशन आणि पॅशन या जरी दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असल्या तरी तिने तिचं पॅशन सांभाळण्याचं काम केलेलं आहे. तर अर्थात आज आपल्यासोबत आहे सुरली क्रिएशनचे फाउंडर रेश्मा मेस्त्री. नावातच खूप युनिकनेस आहे सुरली क्रिएशन, आणि ज्यामध्ये रेश्मा ताई जी आहे ती स्वतः छान फॅब्रिकच्या वस्तू बनवत असते. फॅब्रिकची ज्वेलरी असू देत, तोरणं असू देत, किंवा देवांची आसनं असू देत, लखोटे असू देत, चौरंग आसन असू देत, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती सुरली क्रिएशनच्या माध्यमातून बनवते. आणि आता घराघरांमध्ये तिच्या वस्तू पोहोचवण्याचे काम करते. सध्या ती ऑनलाईन हा व्यवसाय जे आहे ते तिने सुरू केलेला आहे. ती आणि तिची बहीण अशा दोघी जणी मिळून हा व्यवसाय जे आहे त्या चालवतात. आणि खरं तर मुळात आपल्या मराठी मुलींनी पुढे आलं पाहिजे, कुठेतरी व्यवसायात उतरलं पाहिजे, ही भावना मनात ठेवून रेश्माताई असेल आणि तिची बहीण असेल या दोघींनीही एक खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि एक खूप छान सुरुवात केलेली आहे. आणि आज सगळीकडेच त्यांचे जे हे दागिने आहेत ते पोहोचलेले आहेत. तर येस ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. मला तुझ्या जॉब बद्दल जाणून घ्यायला आवडेल. तू मुळात जॉब काय करतेस, तुझं शिक्षण काय झालं आणि तू मग सुरली क्रिएशनकडे कशी वळलीस? मी नॉर्मली प्लेन ग्रॅड्स म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर M.Com केलं आणि नंतर आपण जसं नॉर्मल जॉब सर्च करतो तसं मी जॉब सुरुवात केली सर्च करायला. आणि माझं म्हणजे फुल्ली बॅकग्राऊंड तर माझं फायनान्स अकाउंटमध्येच होतं, अकाउंटिंगमध्ये होतं मोस्टली. तर मी अकाउंटिंगमध्ये बरेच पुढे म्हणजे त्याच्यातनं मी फायनान्समध्ये आले. आणि आता सध्या मी एका सोशल मीडियामध्ये कामाला आहे ॲज अ फायनान्स डिपार्टमेंटमध्ये. आणि ते करता करता मला हे सगळं वाटलं की एक साईड बिझनेस असावा, काहीतरी एक छोटं मोठं असावं. असं करत करत मी इथपर्यंत आले. क्या बात आहे. म्हणजे एकतर मुळात अकाउंट आणि फायनान्स डिपार्टमेंट आणि एकीकडे हे तुझं पॅशन. पण मला एक सांग, मग फॅब्रिकच्या वस्तू बनवायला तू कुठे शिकलीस? म्हणजे फॅब्रिकच्या वस्तू वापरून असे आपण दागिनेही बनवू शकतो, हे कसं तू कुठे शिकलीस आणि काय? नाही, आपण असं जनरली असं काही डोक्यात नव्हतं, पण आपण युट्यूब म्हणा किंवा काही सोशल मीडिया बघतो, कुठे ना कुठे व्हिडिओज पाहतो, फेसबुक म्हणा, तर असे आपण रॅन्डम जेव्हा व्हिडिओज वगैरे बघतो किंवा कुठे फोटोज बघतो तर असं बघता बघता वाटतं की हे आपण का नाही करू शकत, आपण पण करू शकतो. असं एक इन्स्पिरेशन आणतो आपण स्वतःमध्ये, एक मोटिवेशन आणतो की आपण पण स्टार्ट करू शकतो. तसंच मी असे 4 प्रोडक्ट्स बनवले आधी सुरुवातीला, जे आता मी प्रोडक्ट्समध्ये नाही आहेत, पण ते मी सुरुवातीला चोकर मी जे बनवले 4 प्रोडक्ट्स एक वेगवेगळ्या कलरमध्ये, खणाच्या वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवले. आणि ते मी माझं पेज क्रिएट करून त्या पेजला मी पोस्ट केले. आणि असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन खूप मोठं करायचंय किंवा बिझनेस करायचंय, खूप मोठी उद्योजिका असं बनायचं, असं पहिलं काहीच म्हणजे डोक्यामध्ये नव्हतं. फक्त एक आवड म्हणून मी पेज ते सुरू केलं. आणि पेज सुरू करताना मग मी ते 4 प्रोडक्ट्स तिथे पोस्ट केले. मग ते लोकांना आवडो किंवा न आवडो, पण मी टाकून दिले होते असं अपलोड आणि ते तसंच ठेवून दिलं. असा विचार नाही केला की मला सेल करायचंय किंवा काय करायचंय, पुढे माझं काय एम आहे, कसं जायचं, काही नव्हतं माहिती मला. हे सगळं करत 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 हळूहळू शिकत आपण जसं आपल्या स्किल डेव्हलप करतो ना, तसंच हे थोडं वाटलं की आता थोडं अजून प्रोडक्ट्स बनवाव्या. मग थोडंसं अजून कुठेतरी जाऊन फ्रेंड्सना सांगूया की मी हे बनवते, परत अजून कुठे फॅमिलीला सांगूया की मी हे करते, है ना. आणि असंच मी इंस्टाग्रामवरती मग मी एक रील अपलोड करत किंवा काही प्रोडक्ट्स बनवलेले त्याचे फोटोज टाकत थोडा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसं मी करून इथपर्यंत. क्या बात आहे. पण मग जेव्हा तू पहिल्यांदा पोस्ट केलीस आणि तुझ्या काही व्हिडिओज शेअर केल्यास इंस्टाग्रामवरती वगैरे, त्यानंतर तुला कसा रीच मिळाला? कारण त्यानंतर लोक कशी तुझ्यापर्यंत पोहोचली? हे कसं आहे ना, इंस्टाग्रामचा जो काय म्हणतात ते अल्गोरिदम, जसं आपण कुठलीही रील टाकली ना तर आपल्याला खूप व्ह्यूज येतात एका रील मध्ये. काहीतरी वेगळं असेल तुमचं तर क्रिएटिव्ह. आपण न्यू पेज स्टार्ट करतो तर आपल्याला एक्साइटमेंटसाठी तो एक अल्गोरिदम येतो आणि त्याच्यावरती व्ह्यूज पण येतात. तर मला ना बऱ्यापैकी रीच आला होता अशा माझ्या व्हिडिओजना. म्हणजे इतका नाही पण लोकांपर्यंत पोहोचत होता, लोक बघत होते.
असं वाटलं नाही की आवडेल नाही आवडेल, पण रीच होत होता, Yes, एंगेजमेंट होत होतं. तसं करत मग मला ते अजून इन्स्पिरेशन आलं की बरोबर. अजून करूया, अजून बनवूया काहीतरी वेगळं, अजून नवीन डिझाईन. पण मग त्यातून लोक तुझ्याकडे ऑर्डर वगैरे द्यायला लागले होते? सुरुवातीला माझ्या फ्रेंड्सना मी सांगितलं की मी बनवते असं असं आहे, तर त्यांनी पण मला थोडी हेल्प केली, म्हणजे त्यांनाही आवडायला लागलं, त्यांनी माझ्याकडनं बाय केलं. परत वस्तू त्यांनी घेतल्या, त्यांच्या फ्रेंड्सना सांगितलं, त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना, असं सांगत Mouth publicity. थोडं थोडं कळत गेलं. लोकांना कळलं की मी बनवते. मग ते मला थोडं कस्टमायझेशनची ऑर्डर किंवा मला असं पाहिजे, म्हणजे कुठे दुसरीकडे बघितलेलं प्रोडक्ट आम्हाला असं करून दे. बरोबर. असे कस्टमायझेशनचे पण ऑर्डर्स मला यायचे. बरं. थोडे ना कळाही असे ना, एखादी दोन असे ऑर्डर्स मला सुरुवातीला येत होते. क्या बात आहे. बरं, पण मग मला सांग, यामध्ये बहिणीची एंट्री कुठून कशी झाली आणि ती कशी तुझ्या सोबत आली आणि पहिलं तर मी सांगेन की हे पेज जे म्हणजे मी सुरुवात जी केली ते मी पेजला जी जून 2022 मध्ये मी हे पेज चालू केलं. आधी काहीच नव्हतं, एक नॉर्मल पेज बनवायचा होता मला, आणि लोगो वगैरे आपण बघतोच ना की आपल्या पेजला काहीतरी लोगो पाहिजे किंवा प्रोडक्ट्सला काहीतरी नाव पाहिजे, तर ते असं काही डोक्यात नव्हतं. तर मी एक बनवून ठेवलं होतं माझं पेज. आणि बहिणीचं असं होतं की आम्ही दोघी करणार आहेत हे फिक्स होतं. तिचं ज्वेलरी बनवायचं असं काही नव्हतं, ती दुसरं काहीतरी करेल, म्हणजे खणापासून दुसरं काही वेगळे आयटम्स बनवू शकते, म्हणजे तोरण वगैरे असं. तर तिला स्टिचिंगची आवड आहे, ती स्टिचिंग करते आणि त्याच्यामधनं मग तिने तोरणं चालू केली, म्हणजे तोरणं कशी बनवायची, खणाची तोरणं. मग ती त्याच्यामध्ये हँड पेंटिंग पण तिला आवडतं करायला, तर ती त्याच्यामध्ये हँड पेंटेड तिने त्या तोरणामध्ये उतरवलं. असं तिचा इंटरेस्ट त्याच्यामधनं आला. आम्ही विचार केला की चला आपण दोघं मिळून सुरू करूया. मग ते एक्सेसरीज मध्ये झालं, दोन्ही एकत्र, ज्वेलरी विथ खणाचे अदर आयटम्स असे. किती सुंदर आहे. म्हणजे बहिणी फक्त सोशल मीडियावरती फोटोज काढून फोटोज पोस्ट करण्यापेक्षा बहिणींनी एकत्र येऊन जर हा असा बिझनेस केला तर किती मस्त होईल. सो खरंच क्या बात आहे. बरं ताई, मग तू हे अगोदर पासून करत होतीस, हळूहळू रीच वाढत गेला. मुळात खूप युनिक आणि क्रिएटिव्ह डिझाईन्स आहेत. त्या अगोदर सुरली, म्हणजे मी जेव्हा हे नाव पाहिलं किंवा मला नावाविषयी मी ऐकलं, खूप युनिकनेस वाटला एक नावामध्ये. नावामध्ये खरंच युनिकनेस आहे. तर ते कसं सुचलं तुला हे नाव सुरली? म्हणजे आता कसं आम्ही दोघी बहिणी आहोत, तर आमच्या दोघांच्या नावाचे इनिशियल्स, जे माझं नाव आहे रेश्मा, तर त्याचं इनिशियल फर्स्ट लेटर रे. माझ्या बहिणीचं नाव आहे लीना, इनिशियल फर्स्ट लेटर ली. आणि सूच ह्याचा अर्थ माझ्या आई वडिलांचं नाव, जे सू या नावाने सुरुवात होतं. एक सुरेश आणि सुरेखा असं कॉम्बिनेशन करून आम्ही ते नाव सुचवलं. म्हणजे सुरेली असं अचानकच आम्ही जस्ट असं बसलो होतो गप्पा मारत, काही आमचं डिस्कशन चालू होतं, तर एक आम्हाला असं नाव सुचवायचंच होतं. तर असं म्हणजे पटकन तोंडातनं आलं की सुरेली, पहिलं सुरेली, मग असं पटकन तोंडातून आमच्या येऊन गेलं. तर मग ते सुरेली क्रिएशन, मग ते जुळून आलं ते सुरेली असं, सुरेली. आणि ते नावातच सुरेख आणि सुरेल येते. त्याच्यामध्ये बरेच नावं ठरवले होते की LR क्रिएशन, पण ते व्यवस्थित नाही वाटलं. मग हे मला कळलं की चल एकदम असं रॅन्डम आलं तोंडामधनं, तर मग हेच नाव ठेवलं मावणी. आणि ते जुळून पण आलं ना नावाच्या इनिशियल वरून, तर मग ते आम्ही फिक्स केलं दोघींनी. किती सुंदर आहे. मग त्याला नंतर मग लोगो मध्ये आम्ही कन्वर्ट केलं, कारण की हे प्रोडक्ट हँडमेड आहेत, मग ते खणाचे आहेत, विशेषतः ते खणाचे आहेत. मग त्या लोगोला खणाचं फॅब्रिकचं दाखवलंय, आणि एका बाईचा अर्धा फेस आहे, असं कमळचं चिन्ह आहे त्याच्यात. असं करून ते आम्ही लोगो क्रिएट केला. क्या बात आहे यार. म्हणजे खूप आपली जी इनिशियल जी जर्नी असते ना, ती खूप अशी पुढे गेल्यानंतर ते आठवतो तेव्हा किती भारी वाटतं की हे कसं सुचलं होतं, कसं सुरू झालं होतं. एवढा विचार नाही येत की हे असं करायला पाहिजे, माझा लोगो असा, पण तेव्हा ते विचार आले आम्हाला लोगो बनते वेळी. क्या बात आहे. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आज की नारी या सेगमेंटमध्ये सुरेली क्रिएशनची फाउंडर रेश्मा मेस्त्री ताईसोबत आपल्या छान दिलखुलास गप्पा सुरू आहेत. पण सुरेली क्रिएशन काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे सुरू केलं याविषयी जाणून घेतलं. याविषयी अजून बऱ्याच गोष्टी आपण इथे जाणून घेणार आहोत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि
श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका महिला उद्योजकेला भेटलेल्या आहोत. ती जरी प्रोफेशनने तिचा जॉब छान सांभाळत असली तरी पॅशनने मात्र ती तिच्या आवडची आहे. ती तिच्या बहिणीसोबत जी आहे ती जोपासत देते. आणि मी खरं तर लीनाताईला मिस करते, इकडे हवी होती ती, बट लीनाताई डेफिनेटली आपण नंतर पुढच्या एका छानशा सेगमेंटमध्ये आपण डेफिनेटली पुन्हा तुला भेटूयात. कारण अर्थात बहिणींची साथ असेल तर नक्कीच एक खूप छान बदल घडू शकतो. याचा हे बेस्ट एक्झाम्पल इकडे आज माझ्या सोबत आहे. सो ताई, तू अगोदर सांगितलंस की सुरील क्रिएशन कसं सुरू झालं किंवा हे सगळे ब्रँड जे आहेत, हे तुझा जो ब्रँड आहे तो कसा पुढे आला. मला आता तुला हे विचारायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या सेल आउट झालेल्या वस्तू कोणत्या होत्या आणि आता कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे तुझ्याकडे. ओके, मी जसं म्हटलं ना की मी पहिले 4 प्रोडक्ट्स बनवले जे चोकर आहे, ते तर सेल आउट झालेच, कारण की ते सुरुवातीलाच पहिले 4 प्रोडक्ट आणि त्याच्यावरच त्या लोकांनी ते जास्त पाहिले की हे चोकर खूप छान आहेत, मोत्याचं त्याला पेंडंट आहे विथ इयरिंग्स आहे, तर तेच सेल आउट झाले पहिले. आणि त्याच्यामुळे मला अजून इन्स्पिरेशन आलं की आता काहीतरी अजून वेगळं बनायचं, म्हणजे इयरिंग्स बनवायचं, अजून काहीतरी टॉप्स काहीतरी वेगळं लटकन सारखं बनवायचं. तर मी असे हे खणाचे आयटम्स हे जे आहेत ना, खणाचे प्रोडक्ट, ते मी सुरुवात केली बनवायला. म्हणजे मेन तर माझं खणाचंच आहे, फॅब्रिक जे खण यूज करतेस, बरोबर. तर मी खणाचे इयरिंग्स बनवायला सुरुवात केली आणि आता त्याला जास्त मागणी आहे. आता त्याला जास्त मागणी आहे. क्या बात आहे. चला तर मग ताईनी आता असं आपल्याला तिच्या वस्तूंविषयी सांगितलंय, तर आता जे कोणी व्हिडिओ पाहतात युट्यूबवरती त्यांच्यासाठी हे छान मेजवानी आहे मी असं म्हणेन. तर येस, अर्थात ताईने जसं आपल्याला सांगितलं की मेन पार्ट जो आहे एक्सेसरीजचा हा तिच्याकडे आहे, म्हणजे रेश्माताई हे एक्सेसरीज वगैरे करते, तर लीनाताई जी आहे ती तोरण असेल किंवा चौरंगाची आसनं असेल या सगळ्या गोष्टी ताई करते. सो ताईनी आज काही ज्वेलरी माझ्यासोबत इकडे आपल्यासोबत स्टुडिओला आणलेली आहे. तर त्या ज्या आहेत ज्वेलरी ज्या आहेत त्या अगदी इझी, म्हणजे काय म्हणतात त्याला, इझी टू वेअर अशा आहेत, लाईट वेट आहेत ऍक्च्युली. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की आपले आउटफिट पण खूप छान, आपण सध्या ट्रेंडिंग मध्ये पाहतोय की लाईट वेट काहीतरी आपल्याला सगळ्यांना हवंय, कारण ऑफिस वर्किंग असू देत, जॉबला जाणारे असू देत, हे सगळेजण जे आहेत ते असं ट्रॅडिशनल वे मध्ये आता जायला लागलेत. कुठेतरी पुन्हा त्यांचा कल जे आहे ते आपल्या परंपरेकडे, पारंपरिक वस्तूंकडे, दागिन्यांकडे वळलेला आहे. तर येस, मी सुरुवात जी आहे ही या बटरफ्लाय ज्वेलरी पासून करेन. खरं तर हे खूप सुंदर गळ्यातलं पेंडंट आहे, जे त्याला बटरफ्लाय बनवलेलं आहे. आणि अर्थात फुलपाखऱ्यासारख्याच आपण सगळ्या महिला असतो स्वच्छंदी, आणि तसंच हे बटरफ्लाय आहे. आता यामध्ये एक चांगली गोष्ट काय आहे की खणचा कपडा तिने वापरलाय, बट केवळ एकच कपडा न वापरता तिने त्याच्यामध्ये मल्टी कलर यूज केलेत. आता हे मल्टी कलर मग तुम्ही तुमची येल्लो साडी असू देत, तुमची जांभळी साडी असू देत, ग्रीन असू देत किंवा रेड असू देत, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून कोणत्याही अशा साड्यांवरती हे तुम्ही वापरू शकता. अगदीच जर तुम्ही खणामध्ये जर काही ड्रेस वेअर केलेले असेल तर त्यावरती सुद्धा हे जाऊ शकतात. आणि त्याला वरती सुंदर असं मोत्याचं हे पूर्ण त्याची चेन आहे, सो ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसतेय. त्यानंतर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि डेफिनेटली तुम्हाला, म्हणजे सध्या आपल्याला ट्रेंडिंग मध्ये आहेत की आपण खूप छान वेगळे वेगळे मंगळसूत्र ट्राय करतो. तर मुळात वरती जर तुम्ही हे पूर्ण मंगळसूत्र पाहिलं तर ते आपण पेंटेक्स मध्ये असतो, त्याच्यामध्ये तो पॅटर्न आहे प्रॉपर छान पारंपरिक मंगळसूत्रांचा आहे. हे साखळीतलं मंगळसूत्र आहे. आणि खाली जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला एक असं छान जो एक डिझाईन जे आहे त्याचं ते खूप छान सुंदर आहे आणि खणामध्ये. आणि यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे की पुढे तिने नथीचं वर्क केलेलं आहे. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कधी एकच बाजू घालून कंटाळा आला तर लगेच मंगळसूत्र चेंज करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही बाजू चेंज करायची आहे. बाजू चेंज केली की पुन्हा दुसरं वर्क तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. सो हे असं मी म्हणेन की एक मंगळसूत्र तुम्हाला 2 लुक देऊ शकतं. सो 2 in 1 आहे ते. त्यानंतर आपण ताईने आताच उल्लेख केला होता की खणाचे कानातले तिच्याकडे खूप जास्त ट्रेंडिंग आहेत. आणि मुळात ऑफिसला जाणाऱ्या सगळ्या मुली आहेत, मुली असतील किंवा लेडीज असतील, मॅरिड वुमेन असतील, असं काही नाहीये नेसेसरी की फक्त गर्ल्सच किंवा काय. तर अगदी लाईट वेट आणि डेली वेअर आहेत. तुम्ही रेग्युलर साठी हे असे सगळे कानातले यूज करू शकता, ज्याला एक छान सिल्वर बॉर्डर आहे आणि आतमध्ये असे छान कलर्स आहेत, मल्टी कलर्स आहेत. तुम्ही ऑड कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता, सेम कॉम्बिनेशन पण ट्राय करू शकता.
या व्यतिरिक्त मला म्हणजे आता गरबा असेल किंवा आपल्याकडे काही हेवी फंक्शन्स असतील, मग हेवी फंक्शनमध्ये आपल्याला थोडासा हेवी लुक करायचा असेल, मग बऱ्याचदा आपल्याला गळ्यामध्ये घालायला जास्त आवडत नाही, गळ्यामध्ये एखादं मंगळसूत्र किंवा चैन असते, मग अशा वेळेला तुमचे जर फक्त कानातलेच हेवी असतील तर मग तुम्हाला दुसरं काही वेअर करायची गरज लागत नाही. तर त्यासाठी सुद्धा फॅब्रिक त्याचा कपडा खूप सुंदर आहे आणि त्याला गोल्डन कलरची जी आहे ती डिझाईन आहे. तर अशा प्रकारचे हे सुंदर कानातले आहेत. कानातल्यांमध्ये ताईकडे भरपूर डिझाईन आहे, म्हणजे आत्ता इथे तरी मला एक ऑलमोस्ट एक 20-25 डिझाईन्स इकडे दिसतात, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण एकही डिझाईन रिपीट झालेली नाहीये. प्रत्येकाचा आकार जो आहे हा फार वेगळा वेगळा आहे. प्रत्येकासाठी वापरलेलं कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. काही पैठणीमध्ये सुद्धा काही दागिने तिने बनवलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी तिने मोती यूज केलेले आहेत, काही ठिकाणी तिने गोल्डन कलरचा प्लेट्स यूज केलेले आहेत. मला सगळ्यात जास्त खण जे तिची एक स्पेशालिटी आहे की खण आणि खणचं फॅब्रिक आणि खणापासून बनवलेल्या सगळ्या गोष्टी. सो इट्स व्हेरी युनिक. आणि हे कानातले जे आहेत हे मी लिहून देते तुम्हाला तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटवरती, फक्त साडीच नाही तर इतरही तुमच्या ट्रेडिशनल आउटफिटवरती तुम्हाला हे खूप छान दिसू शकतात. आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टी खूप लाईट वेट आहेत, वेअर करायला चांगले आहेत, लुक चांगला देणार आहे. अगदीच रेग्युलरसाठी जर आपल्याला हवे असतील तर असे एकदम सुंदर, जे तुम्ही अगदी जीन्स आणि कुर्ता जरी वेअर केलेला असेल तरी अशावरती सुद्धा हे अगदी सुंदर लाईट वेट कानातले आहेत, ज्याला खरंच वजन नाहीये. आणि आपण हे खूप छान ट्राय करू शकतो. ब्लॅक कलर अर्थात हा कुठल्याही ड्रेसेसवरती जाणारा कलर आहे. आणि हे कलर मुळात तिने जे चॉईस केलेले आहेत हे सगळे येस वन पीस वरती, फॅन्सी आउटफिट वरती, वेस्टर्न आउटफिट वरती सुद्धा जातील. तर असे हे खूप वेगळे वेगळे आणि छान व्हरायटी आहे तिच्याकडे. ताईने एक सॅम्पलसाठी बँगल्स सुद्धा आणलेले आहेत. तर खण हा कपडा यूज करून तुम्ही इतक्या सुंदर बँगल्स बनवू शकता, ज्या खूप छान आहेत. आणि मला असं वाटतं कलर कॉम्बिनेशन, ताई कलर चॉईस याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करते, कारण तू जे कलर चॉईस केलेले आहेत ते खूप उठून दिसत आहेत, कारण की कोणत्यावरती कोणता कलर जास्त छान दिसेल हे तुला चांगलं तुझा अभ्यास आहे त्यावरती मी म्हणेन. आणि हे खूप छान तिने बँगल सुद्धा आहेत तिच्याकडे. या व्यतिरिक्त माझं आल्या लक्ष ज्या पेंडंटने वेधून घेतलं होतं ते पेंडंट हे आहे, जे अतिशय सिंपल साध्या धाग्यामध्ये बनवलंय तिने, पण ते खूप युनिक लुक देते. बऱ्याच जणांना ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर करायची खूप आवड असते, मग ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये हे ऑक्सिडाइज जर तिने काही छोटे पेंडंट यूज केले तर त्यामुळे हे सुद्धा खूप सुंदर आणि युनिक वाटतंय. हा, कोणत्याही प्लेन साडीवरती आपण डेफिनेटली हे वेअर करू शकतो. सो असे खूप छान छान डिझाईन्स ताईने इथे आणलेले आहेत आणि खूप छान आहेत. कानातले तर म्हणजे हॅट्स ऑफच आहेत. मुळात याची स्पेशालिटी ही आहे की जरी त्याला फॅब्रिक वापरलेलं असलं तरी ते खूप जास्त लाईट वेट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला टेन्शन येतं की माझ्या कानांना इतकी हेवी ज्वेलरी झेपेल का किंवा काय, तर अजिबात असं काही नाहीये. खूप लाईट वेट आहे, खूप सुंदर दिसतंय हे सगळं. मटेरियल पण तितकंच लाईट वेट असतं. त्याला जसे टॉप्स मध्ये पाहिजे जसे हे आहेत, काही हे आहेत, हे हेवी नाही आहेत, हे थोडे हलक्या प्रमाणात. बरोबर. तर येस ताई, मुळात आता तू इतक्या सगळ्या वस्तू बनवतेस, कसा वेळ मिळतो तुला? म्हणजे कारण तू जॉबला पण जातेस, फॅमिली आहे आणि इतक्या सगळ्या ट्रेंडिंग डिझाईन्स बनवायच्या, त्यांचे कटिंग्स आले, त्यांचं ते फॅब्रिक कटिंग आलं आणि ते पुन्हा त्याच्यावरती वर्क करणं, खूप वेळ जात असेल या सगळ्या गोष्टींना. खरंच. म्हणजे मी ऑफिस पण करते आणि ह्या वस्तू पण बनवते. म्हणजे खरंच खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. ऑफिस तर सकाळी 9 hours तर असतंच, त्याच्यात ट्रॅव्हलिंग असतं, तो वेळ जातो. आणि जो घरी आल्यानंतर जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी हे सर्व प्रोडक्ट्स बनवते. म्हणजे मटेरियल तर असतंच माझ्याकडे अवेलेबल, पण कधी असं नवीन डिझाईन वाटलं करावं असं तर मला मटेरियल ऑफकोर्स बाय करावं लागतं. आणि जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मग एक वेगवेगळी डिझाईन्स तयार करावं लागतात डोक्यामध्ये, की ह्याला हे कसं वाटेल का, ते आधी चेक करावं लागतं, बघावं लागतं की ह्याला हे सूट होईल की नाही. आणि त्याच्यातनं जे निर्माण होईल, जे प्रोडक्ट बनेल ते एक फायनल असेल असं डोक्यात आणावं लागतं. हा, आणि ते सगळं सेटिंग करायला लागते. म्हणजे ह्याला हे फॅब्रिक, त्याला परत हे वरचं टॉप, त्याला खालचं लटकन, हे सगळं मॅनेज करून ते एक वस्तू आणावी लागते. तेव्हा ती कुठे लोकांना आवडते की नाही ते त्याच्यावर डिपेंड. येस 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 एक्झॅक्टली. ताई, मला सांग, आता घरी जेव्हा तुझ्या ह्या बिझनेस विषयी तू सांगितलंस की तुझ्या माहेरी आणि सासरी दोघांकडून कसा रिस्पॉन्स आहे तुला? आणि मुळात ऑफकोर्स फॅमिली, तुझी माहेरची फॅमिली तर त्यांचं नावच याच्यामध्ये, त्यामुळे त्यांचा तर सपोर्ट असेल, बट बिफोर आफ्टर मॅरेज
मॅरेज सुद्धा तू हा बिझनेस कंटिन्यू ठेवलायस, मग कसं त्यांची स्वतःची हा support? म्हणजे बिफोर मॅरेज माझ्या फॅमिलीने पण मला थोडाफार सपोर्ट केलाच, कारण की हे म्हणजे आधी त्यांना इतकं भावलं नाही की हे प्रोडक्ट्स आपण बनवतोय की काय रिस्पॉन्स आहे. त्यांना मेन तर ते आहे ना की हे रिस्पॉन्स किती चांगलं हा, हा, आहे, सेल हा, कसं सेल असेल, होईल हा, का किंवा काय. असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये आपण वेळ टाकतोय तर त्याचं बेनिफिट आपल्याला मिळतंय मिळतंय का, का हा किंवा काय. तसं. तर ते सुरुवातीला ते त्यांना थोडंसं वाटलं की काय टाइमपास होतोय वगैरे असं, पण नंतर त्यांना कळलं की ऑर्डर्स येत आहेत. मग त्यांना भरोसा यायला लागला, विश्वास बसायला लागला त्या गोष्टीवरती. मग त्यांनी मला तसा सपोर्ट केला. आणि आफ्टर मॅरेज नंतर म्हणजे आफ्टर मॅरेज पण मला नंतर माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या फॅमिलीने पण मला सपोर्टच केला, त्यामुळे मी हे करू शकते. एक्झॅक्टली. ताई, मला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपण ऐकत आहोत सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेस्त्री यांना. अर्थात याविषयी अजून काही जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज की नारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपण सुरेली क्रिएशनच्या फाउंडर रेश्मा मेस्त्री यांना आपण इथे भेटलेलो आहोत. सुरेली क्रिएशन अर्थात फॅब्रिक पासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अगदी चौरंगाचे आसन असू देत, तोरणं असू देत किंवा लखोटे आता ते बनवणार आहेत. आणि फॅब्रिक पासून बनवलेले दागिने, ज्यामध्ये तुम्ही बांगड्यांपासून, गळ्यातल्या चोकर पासून, गळ्यातल्या सेट पासून ते कानातल्यांपर्यंत भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सुरेली क्रिएशनचे इंस्टाग्राम वरती सुद्धा पेज आहे. डेफिनेटली तुम्ही त्यांना रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या आहेत त्या तुम्ही त्यांचे फोटोज बघून तुम्हाला काय आवडलं असेल तर त्या ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. ताई, आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा तू हा व्यवसाय नवीन बिझनेस सुरू केलास तेव्हा तुला सुरुवातीला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं, की काही डिफिकल्टीज आल्या होत्या का? हा, ऑफकोर्स. म्हणजे मी जेव्हा प्रोडक्ट्स असं बनवायची तर मला कधी कधी मटेरियल नाही मिळायचं मार्केटमध्ये. म्हणजे मला ज्या कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, मोस्टली मला कस्टमायझेशनच्या ऑर्डर यायच्या, कारण की त्यांनी जे फोटो मला पाठवले ते प्रोडक्ट मिळवून आणावं लागायचं. त्याचं जे वरचं काही टॉप असेल म्हणा किंवा खालचं काही हे पेंडंट्स असेल किंवा खालचे काही लटकनसाठी जे ते मला खूप सर्च करावं लागायचं मार्केटमध्ये. आणि कधी कधी असं ते भेटायचं सुद्धा नाही, तर मग मला ऑर्डर कॅन्सल पण करावं लागायचं. तर ते माझं म्हणजे एक सेल होता राहून जायचं. एक रिग्रेट राहतं कुठेतरी की अरे आपण समोरच्याला पण आपल्याला सांगताना वाईट वाटायचं की हे प्रोडक्ट्स हे अवेलेबल नाहीये, कारण की मटेरियल अवेलेबल नाहीये. तर मग ते आम्ही तसं ऑर्डर्स नाही घ्यायचो मग त्या व्यक्तीकडनं, ग्राहकांकडनं. तर हे असे काही मला डिफिकल्टीज यायचे. बाकी प्रोडक्ट्स बनवताना मला काही प्रॉब्लेम नसायचा, कारण की ते जोडून आणायचं काम माझंच असायचं ऑफकोर्स. तर मला हे असं मटेरियलच्या बाबतीत मला खूप म्हणजे डिफिकल्टी वाटायचं की मिळेल की नाही मिळेल आधी, किंवा जसं हवंय तसंच मिळणं थोडंसं अवघड असतं. ओके ताई, आता कस्टमाइजचा विषय निघालाच आहे. बहुतांश तू तर तुझ्या छान क्रिएटिव्हिटीने वेगवेगळ्या वस्तू बनवत असतेस, पण कस्टमायझेशन मध्ये काय रिस्पॉन्स आहे? म्हणजे लोक जे सेलर्स ग्राहक आहे तुझ्याकडून घेत आहेत, तुला ऑर्डर देत आहेत, काय त्यांची मागणी आहे विशेष करून? आणि कस्टमाइज करून तू कशी देतेस किंवा कस्टमाइज मध्ये काय व्हरायटी त्यांना पाहायला? कस्टमायझेशन मध्ये म्हणजे आता हे कसं, हे माझे स्वतःचे प्रोडक्ट आहे, हे माझे स्वतःचे डिझाईन्स आहेत. हे जे आहेत ते सगळे माझे डिझाईन्स आहेत. ते तर सेल आउट होतातच, पण कस्टमायझेशन मध्ये त्यांना फॅब्रिक कलर वेगळा हवा असतो, वरचं टॉप वेगळं हवं असतं, कधी कधी लटकन नको असतं, त्यांना फॅब्रिक असं पाहिजे, खणाचं पाहिजे, पण त्यांना खालती लटकणारे नको आहेत, असे कस्टमायझेशन बरेच असतात. जसं हे मंगळसूत्र आहे, त्यांना पेंडंट पाहिजे पण ह्याला ही मोत्याची माळ हवी आहे. कसं जसं बटरफ्लाय आहे, त्यांना कधी असं मंगळसूत्र अटॅच मध्ये पाहिजे. हे कस्टमायझेशन असे असतात बरेच. आणि मी आता इथे या प्रोडक्ट्स मध्ये नाही आणलंय, माझ्या पेजवर पण तुम्ही पाहाल तर एक महालक्ष्मी चा सेट आहे जो लॉंग आहे, मंगळसूत्रामध्ये पण आहे, इवन तो मोतीच्या माळांमध्ये पण जातो आणि तो हारमध्ये, लक्ष्मी हारमध्ये पण जातो तो. तर तो माझा मोस्ट डिमांडेड आणि सेलेबल प्रोडक्ट आहे आत्ताच्या सीझन मध्ये.
बऱ्याच लेडीजने किंवा बऱ्याच मुलींनी तो प्रोडक्ट विकत घेतलाय माझ्याकडनं, कारण की तो युनिक आहे. जसं आपल्याकडे नवरात्री येते किंवा कुठल्या देवीचं काही असतं, उत्सव असतं किंवा वार असतो, तर ते इझिली आपण वेअर करू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तसं. क्या बात आहे. सो डेफिनेटली जर आपल्याला जे काही श्रोते ऐकतायत आणि युट्यूबवरती पाहतायत, जर तुम्हालाही असं काही वस्तू कस्टमाइज करून हव्या असतील तर डेफिनेटली तुम्ही सुरेली क्रिएशनच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या आणि तुम्हाला हव्यात अशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही छान कस्टमाइज करून घेऊ शकता. ताई, आता तुला कशा ऑर्डर्स येत आहेत ऑनलाईन आणि कसा रिस्पॉन्स? हो, मी सर्वप्रथम हेच सांगेन की मला ऑनलाईन ऑर्डर्सच झाल्या होत्या. असं माउथ टू माउथ पब्लिसिटी करून नव्हतं आलं होतं. इन्स्टावर जसं मी पेज बनवलं ना तसे मला DM झाले होते आणि मला ऑनलाईन ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच सुरुवात आहे. जसं मी फेसबुकवरती पण बनवलंय पेज, पण तिथे इतका रिस्पॉन्स नाही. पण मला इंस्टाग्रामवरती बराच पब्लिकचा रिस्पॉन्स आला, त्यांना प्रोडक्ट्स आवडायला लागले, मग तेव्हा DMs आले आणि कस्टमायझेशन पण मला तिथूनच आले. असं. क्या बात आहे, क्या बात आहे. ताई, खरं तर आपण खूप छान बऱ्याच वेळ ह्या सगळ्या गप्पा आहेत आपल्या रंगल्यात. तू खूप छान क्रिएटिव्ह वस्तू बनवत आहेस. आता इथून पुढे ही एक छान जर्नी सुरू झाली आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. तू बऱ्याच इव्हेंटमध्ये ॲज अ गिफ्टिंग पार्टनर म्हणून सुद्धा जातेस आणि तिकडे एक तुला तो एक स्टेज मिळतोय आणि तू तिथे प्लॅटफॉर्म मिळतोय तुला आणि हळूहळू तू सुरेली क्रिएशन हे तुझ्या माध्यमातून पुढे चाललंय, ग्रो होत आहे. कसं वाटतंय तुला आता? मला ना, मी खरं सांगते, म्हणजे मला आता इतकं मोटिवेशनल फील होतं ना की मी हे प्रोडक्ट्स बनवते खरं, पण ते लोकांपर्यंत पोहोचतात अशा माध्यमाद्वारे की मी जिथे तिथे जाते तिथे लोक मला ऍज अ गेस्ट म्हणून पण बोलवतात की ती ऍज अ गिफ्टिंग पार्टनर, सपोर्टिंग पार्टनर. तिथे मला हेल्पच होते. माझे प्रोडक्ट पण तिथे शो होतं, माझा ब्रँड पण तिथे शो होतोय, सगळंच. म्हणजे आणि मीही दिसते. तर ते मला खूप म्हणजे असं वाटतं की चला आपण स्टेजवर गेलो, एक प्राऊड फील होतं ना, तसं मुवमेंट होतं माझ्या बाबतीत, आमच्या दोघींच्या बाबतीत. तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटतं की आम्ही जे काम करतोय त्याचं आम्हाला मोबदला मिळतो असं वाटतं. क्या बात आहे. ताई, आता सरते शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेली क्रिएशनला कुठे पाहतेस? ऑफकोर्स मला वाटणारच ना की प्रॉफिट व्हावं. आता ही सुरुवातच आहे माझी. मी 2022 पासून सुरुवात केली आहे. इतका रिस्पॉन्स नाही, पण मी आता आता ज्या स्टेजला आले ते खूप स्ट्रगल करूनच आले. असं नाही की मला लगेच ग्रो मिळालाय वगैरे. काही सेल नव्हता, मध्ये असं सगळं बंद होतं किंवा परत चालू केलं, असं बरंच काही मला अडथळे आलेले आहेत. असं नाही की मी खूप फुल फ्लेज मध्ये चालली आहे आणि सेल खूप होत आहेत वगैरे, असं काही नाही. मलाही तितकं फेस करावं लागलंय सामने, म्हणजे जे काही मला अडचणी आल्या त्याचं. तर मी इथून असं म्हणजे पुढे मला असं वाटतं की माझं काहीतरी एक स्वतःचं दुकान असावं, एक बुटीक असावं ह्या प्रोडक्ट्सचं, किंवा मी अजून काही प्रोडक्ट्स वेगवेगळे आणू शकेन. जसं मी तुम्हाला म्हटलं ना की तोरणं म्हणा किंवा लखोटे म्हणा किंवा कवर, चौरंग कवर, किंवा अजून मला काही आयटम्स आणता येतील प्रोडक्ट्स, तर तेही मी प्रयत्न करेन स्टिचिंग मध्ये. असं काही. क्या बात आहे, क्या बात आहे. माझा मेनच आहे, हा तर आमचा ब्रँड आहे ऍक्च्युली ज्वेलरीचा. पण अजून काही प्रोडक्ट्स मी आणता येतील, फॅब्रिक पासून, बॅग्स म्हणा किंवा अजून काही टोट बॅग्स किंवा क्रिएटिव्ह अजून काही क्लचेस म्हणा पैठणीमध्ये किंवा खणामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न करू. क्या बात आहे. ताई, तुला खूप शुभेच्छा आहेत आणि येस, तुझ्यासारख्या अजून अनेक महिला असतील ज्यांची ही खरं तर आवड आहे, पण त्या केवळ पाहतायत आणि आपल्याला जमेल की नाही असं म्हणून विषय सोडून देत आहेत. तर अशा सगळ्या महिलांना काय मार्गदर्शन करशील? ऑफकोर्स म्हणजे मलाही तसंच वाटायचं की मी करेन की नाही करेन, कारण की मी ऑफिस वर्क करायची, त्यामुळे मलाही वाटत नव्हतं की मी हे सगळं करू शकेन की नाही, कारण की ह्याला खूप टाइम द्यावा लागतो आणि त्याच्यामागे इतकी मेहनत असते, सगळं जुळून आणावं लागतं. त्यात पॅकिंग पासून ते डिलिव्हरी पर्यंत तुमचंच काम असतं आणि हे मी स्वतः एकटीने मॅनेज केलंय. माझं स्वतःचं पेज पण मी मॅनेज करते, क्रिएट पण मीच करते, बनवते पण मीच आहे, पोस्ट पण मीच करते, बनवते, त्याच्यापासून ते पॅकिंग पर्यंत हे सगळं मी करते, डिलिव्हरी पर्यंत सगळं मीच करते. म्हणजे एकच व्यक्ती करतोय. खूप स्ट्रगल असतं याच्या मागे, असं नाही की मेहनत नसते, खूप मेहनत असते. ते असं काही म्हणजे महिलांना वाटत असेल की किती काम करावं लागतं, आपलं घर सांभाळावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, असं काही नाही. हे प्रत्येकाच्या मनात येतं, हे माझ्या सुद्धा मनात आलं होतं. पण मी हे करत 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 स्वतःच्या स्किल डेव्हलप केलं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट आणलं की हे होऊ शकतं. असं करत करत मला काही प्लॅटफॉर्म मिळाले जे माझे प्रोडक्ट्स आहेत ते मी दाखवू शकेन.
ते करता करता मी आता इथपर्यंत आले. त्यामुळे मला आता असं वाटत नाही की मी करू मला नाही शकत. जमणार नाही किंवा मी असं माझं करू कधीच शकेल नसतं का? की हा. मला जमणारच नाही, मला करायचंय आणि करायचंय. मी करणार. हा, तो मोटिवेशन आणि ते प्रेरणा तुमच्यामध्ये येते की तुम्हाला Yes, करायचं ते तुम्ही करत करत जाणार. 100%. ते आता कुठे असं मला म्हणजे फील नाही होत की मी करणारच नाहीये, मला वाटतच नाहीये. जसं पण असेल ते ग्रो होईलच तुमचं, असं नाही की नाही होणार. प्रोडक्ट आज बनवा नाही तर उद्या बनवा, ते कधी ना कधी तरी ते होणार आहे. होणारच आहे, बूम होणारच आहे. बरोबर, कुठल्याही बरोबर. पेजवर असेल किंवा काही असेल, तुम्ही बरोबर. व्हॉट्सअपवर म्हणा किंवा स्टेटसवर म्हणा तुमच्या, किंवा इन्स्टावर म्हणा, फेसबुक म्हणा, ती पण असलं तरी ते तुमचं कधी ना कधीतरी ते ग्रो होणारच आहे. Yes. थोडासा पेशन्स आपल्याला ठेवावा लागतो आपल्यामध्ये, येस, तरच त्या गोष्टी वर्कआउट होतात. एक्झॅक्टली. श्रोते हो, मला असं वाटतंय येस, ताईने जसं सांगितलं तसं की सुरुवात करून तर बघा. डिफिकल्टीज येतात, ऑफकोर्स नाही येत असं नाहीये, बट येस, ह्या डिफिकल्टीज नंतर जेव्हा तुम्ही स्टेबल होता तेव्हा हो. तुम्हाला ती गोष्ट छान करावीशी वाटते, पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. त्यामुळे अर्थात सगळ्या महिलांना एक छोटंसं ताईने मार्गदर्शन सुद्धा केलंय, एक छोटासा सल्ला सुद्धा दिलाय, प्रेमाचा सल्ला, की येस असं काही येत असेल आणि आवडत असेल तर डेफिनेटली सुरू करा. कधी ना कधी यश हे जे आहे ते तुम्हाला मिळणारच कोणतीही आहे. कला वाया नाही जात. एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. आणि कला ही माणसाला जीवन जगायला शिकवत असते, आणि कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं आयुष्य जे आहे ना ते भरून असं म्हणजे भरल्यासारखं वाटतं. कारण की कला ही आपल्या बरोबर मरेपर्यंत राहते. ती राहतेच. आणि हॅपनिंग आयुष्य जर जगायचं असेल तर डेफिनेटली डू फॉलो युअर काय म्हणतात त्याला, हॉबीज किंवा तुमच्या कला, पॅशनला फॉलो करा, इतकंच म्हणेन. आणि ताई, तुला आणि सुरेली क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा लीनाताई, आय मिस यू. आणि येस, तिच्यापर्यंत हा मेसेज गेलाय. नेक्स्ट टाइम आम्हाला डेफिनेटली तिच्यासोबत काही कारणास्तव नाही येता आलं तिला, पण ती माझ्या बरोबरच असते. हे सगळ्यांना मला ती हेल्प करते डेफिनेटली. सो लीनाताई, आम्ही तुझ्याशी भेटूच आणि तुझ्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारू. बट येस, लीनाताई आणि रेश्मा मेस्त्री या दोघींनीही सुरू केलेला हा जो एक छान बिझनेस आहे, हा असाच पुढे ग्रो होत राहो. आणि सुरेली क्रिएशन जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचो, महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचो, अशा शुभेच्छा तुमच्या दोघींनाही देते. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार. धन्यवाद. तर श्रोते हो, आजची ही आपली विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच छान नवीन मुलाखतींसाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. धन्यवाद.